पहिला षटक मैदानाच्या वरती प्रगती पथावरती आहे. गोलंदाज अगदी आपण पाहतोय प्रदीप संघाचे कर्णधार आहेत मला वाटते. यस, यावेळेस मोठा फटका ब्लास्ट मैदानाच्या वरती चेंडू सीमा पार आलाय. दर्जेदार डीप मिड विकेट वरून षटका. नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज तेजस साठी 3 षटकार मारले तर 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. तेजस गायकर साठी 3000 रुपये आणि त्यानंतर सन्माननीय अवधूत दादा देखील सांगतात की माझ्याकडून देखील 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अर्थातच 6000 रुपये. बघा दिवस सुटेल, 3 षटकार फक्त मारायचे आहेत. तेजस इनिंग मध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये 3 षटकार मारा. मैदानाच्या मध्ये तेजस नॉन स्ट्रायकिंग ए मध्ये थांबतोय आणि तिथे फलंदाज प्रदीप सांगतोय की माझी फलंदाजी मैदानाच्या मध्ये चालू. आला अजून एक दमदार फटका. अठरा धावा. दुसरे षटक घेऊन गोलंदाज तयार आहेत. यावेळेस संघाचा भेद घेणारा चेंडू पंचांकडे मागणी केली जाते. लाऊड अपील ओव्हर हियर. अंपायर सेज वी आर नॉट that much interested on this appeal. It's clearly not out. Ball Arjun. Yes, he came online and played on onside. Ball goes on. Over on body line. It's a 4 runs. फलंदाजी तर चांगली चालू आहे. तेजस आणि या प्रदीपच्या माध्यमातून अगदी या बेधडक फलंदाजी आहे. यावेळेस थोडंसं शफल झाले होते. फ्रंट लेग बाहेर काढला होता. खेचण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू वाला. डॉट चेंडू आपण पाहतो. निर्धाव चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. तेजस स्ट्रायकिंग एंडवरती 3 षटकारांसाठी बघा अगदी सन्माननीय अवधूत दादा यांच्याकडून 3000 रुपये. त्यानंतर दीपक दादा यांच्याकडून देखील 3000 रुपयांचं पारितोषिक असणारा 6000 रुपये 3 षटकारांसाठी. कसेही 3 चेंडू सलग हुकले ना तरी 3000 रुपये अवधूत सर आम्हाला सांगतात की ते दिले जातील तेजस यांच्यासाठी. अगदी आपण पाहतो या डेड बॉल मृत्यू चेंडूची घोषणा. सांगितल्यापासून पुढचे 3 चेंडू असतील. यस, सांगितल्यापासून म्हणजे या चेंडू पासून पुढचे 3 चेंडू जर हुकला तर तेजसला 3000 रुपयांचं पारितोषिक. जर तर आता उपस्थिती लावत असताना मैदानाच्या वरती यावेळी संघाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय. यस, एक धाव घेतली जाते. सांगतोय की मला स्वतःसाठी खेळायचं नाहीये, संघासाठी खेळायचं आहे. एक धाव घेतली गेली फलकावरती. एका धावेची भर. 23 धावा फलकावरती आहेत. 23 धावा 23. 23 धावा लिहिल्या जातात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना बॅकिंग. यावेळेस चेंडू बिहाइंड द विकेट. ट्रॅव्हल होतोय तिथे. स्लिपच्या रिजन मधून चेंडू फार आलाय. दिमागदार हा
यावेळेस अगदी तिसरा गोलंदाज आपण पाहतोय अलंग द कार्पेट. हा फटका कवचच्या रिझन मधून इथे खेचला जातोय. एक धाव आली आहे. एका धाब्यानिशी फलकावरती एका धाब्याची वाढ. धावा झाल्यात त्या म्हणजे 28 धावा. 28 स्कोर moves on. 28 run over here. Third over in a progress from bowler हेमंत घरात भैया. हेमंत संघाचा कर्णधार देखील काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. त्या मोठा फटका आकाशामध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. वेल जज कॅच. इथे झेल पकडला जातोय. फलंदाज क्रमांक पहिला प्रदीप ठरतोय बाद. असणारा अगदी ओमकार नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल होत असताना ओमकार आणि तेजस अशी जोडी मैदानाच्या वरती यावेळेस खेचलाय. ओमकारच्या बॅट मधून निघालाय पहिला हाय अँड हँडसम ह्यूज षटकार. OUT out.
तेजस याला मिडॉनच्या दिशेने खेळलेला हा चेंडू, त्या चेंडूवर अनुज येऊन फील्ड करतोय. एक रन घेण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही आणि धावसंख्या झाली ती 36. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 36. तेजस आणि स्वप्नीलसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. दोघांनी मिळून जरी 3 षटकार मारले तर संध्याकाळची सोय ही अवधूत नाईक यांच्याकडून केली जाईल. दोन्ही फलंदाजांनी या पारितोषिकाची नोंद घ्या. आणि पुढील षटक घेऊन येते ते स्वतः संघमालक दीपेश म्हात्रे. खूप सुंदर बॉलिंग यांची. स्लोवर वन फास्टर दोन्ही हे मिश्रित टाकतात आणि फलंदाजांना काही ते कळत नाही आहेत. एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही स्विंग टाकतात. पाहूया दीपेश म्हात्रे यांचा सामना करतील तो तेजस गायकर. आणि खणखणीत खेचलेला पहिलाच फटका हवेत आणि शुभम कडून कोणती चूक होत नाहीये. हा झेल टिपला जातो आणि पहिल्याच चेंडूवर गडी गारद होतोय तेजस गायकर. बहुतेक संध्याकाळच्या सोयीच्या नादाने छक्का मारण्याच्या तर फॅन लावून द्यायचे आहेत. फॅन लावण्याची व्यवस्था करायची आहे. लाईव्ह आहे हे आपण असं हे बाकी इतर नको आहे बक्षीस लाव उद्या विचारतील उद्या फॅन लावायला पैसे नव्हते का मग एवढे गेले आपण थोडंसं हे पण लावतो 180 देशात लिंक हे होते एक तर तिकडे दीपेश म्हात्रे याचा पुढील चेंडू वैभव खाडे मिस करतोय. मी आधीच ओव्हर सुरू होताना सांगितलेलं की स्लोवर टाकण्यात जी ॲक्शन आहे ती फलंदाजांनी थोडीशी ओळखली पाहिजे. कोणता चेंडू स्लोवर येणार आहे, कोणता चेंडू फास्ट येणार आहे, त्याच्या हाताकडे लक्ष हवंय तरच आपण हे चेंडू जज करू शकता आणि त्या चेंडूला नक्की सीमारेषेच्या पलीकडे पाठवू शकता. पाहूया दीपेश म्हात्रे पुढील चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेग साईडला खेळलेला निलेश चेंडूवर येतोय, चेंडूची उचल करतोय आणि थ्रो करतोय स्वप्नील वार्डेच्या हाताखाबत. आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू थेट जातो सीमारेषे पलीकडे. धावसंख्या देऊन षटकार निघालेला आहे. काल मात्र त्याची बॅट रन साठी तळपळत होती. आज पाहूया त्याची भूक भागते काय. पॉइंटच्या दिशेने खेळलेला चेंडू मग थेट जातोय सीमारेषे पलीकडे. चौकार आणि या चौकाराची धावसंख्या होती ती 47. आता मात्र दीपेश म्हात्रेला थोडासा विचार करावा लागेल. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू स्वप्नीलला तितका बॅटवर आला नाही. चेंडू बॅटची कड घेऊन जातोय थर्डमॅनच्या दिशेने. तिथे 1 रन मात्र घेतली जाते.
एक रनची धाव संख्या होती ती 48. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 48. या जोडीवर नक्कीच एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याची जबाबदारी कॅप्टन प्रदीप घरतने टाकलेली आहे. लाईव्ह आहे हो. त्याच्यात ऐकायला जातं. त्याच्यावरती काय बोलू नका. तुम्हाला एक वेगळा माईक ठेवा नाही जो फक्त ग्राउंडवर ऐकायला येईल. हेडफोन ती जबाबदारी सांगण्यासाठी बहुतेक तेजस हा ग्राउंडमध्ये मेसेज घेऊन गेलेला आहे. कारण या इनिंग मधल्या दोन षटक बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये आपल्याला नक्कीच 20-25 धावा काढायच्या आहेत. हाच मेसेज नक्कीच तेजस देऊन जातोय. तर आपण एक आव्हानात्मक धावसंख्यामध्ये पोहोचू. बॅकिंग बिबट्याची तशी सुद्धा फलंदाजी खूप खोल आहे. स्वप्नील वारडे, प्रवीण त्रिमांडे सारखे खणखणीत असे फलंदाज त्या संघात भरलेले आहेत. पाहूया सिद्धेश भगत. ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू स्वप्नीलला काही कळला नाही. चेंडू ठरतोय अवांतर. आणि शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू ऑफ साइडला. आता एक जिंकले काही चान्स आहे ना. हा डॉट चेंडू असं करून चालणार नाही स्वप्नील कदम. आपण समीकरण लक्षात घ्या. जर एक चेंडू डॉट करता एक चेंडू 6 मारता तर आपलं समीकरण कुठेतरी चुकतंय. आपण समोरचा फलंदाजी तेवढाच ताकदीचा आहे जो मारू शकतो. आपण स्कोअर बोर्ड हालता ठेवला पाहिजे असं माझं मत आहे. बहुतेक माझं ऐकलं असेल. 1 रन मात्र घेतलेली आहे आणि वैभव खाडेला स्ट्राईक दिलेली आहे. एखादा कमकुवत फलंदाज असता तर मी मान्य केलं असतं, पण समोरचा फलंदाजी आपल्या तेवढा ताकदीचा आहे. आपण एक 6 मारला, एक 4 मारला तर आपण स्कोअर बोर्ड हालता ठेवला पाहिजे. रनिंग बिटवीन द विकेट पण आहे, ती ठेवायची आहे. हा टेबल फार कोपऱ्यात घ्या. फोन आला बाहेरून तुमचा आवाज सगळं ऐकलं. आणि ही विकेट. जीवाने दिलेली आहे जी सिद्धेश भगतने वैभव खाडेसाठी आणि त्याचा फायदा उचलतोय वैभव खाडे या षटकाराशी. धाव संख्या
आणि बॅटची कट घेऊन जातोय. स्वप्नीलला मात्र हा चेंडू अडवता आला नाही. एक रन घेण्यापासून कोण रोखू शकलो नाही आणि धावसंख्या झाली ती 71. लागू झालं स्वप्नीलला 3 मारले. समीर तुला काय तुझ्या खिशात नव्हतं ते? शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू त्याचा समाचार घेतो तो वैभव खाडे आणि हा सीमारच्या पलीकडे खणखणीत असा षटकार. षटकांची धावसंख्या जाऊन बसते ती 77. एक आव्हानात्मक टोटल आता स्कोर बोर्डवर आलेली आहे. घरच सरांना थोडासा विचार करावा लागेल आता कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकायचा. आणि एक या धावसंख्या होती ती 78. सुंदर क्षेत्रक्षण होतं दीपेश म्हात्रे याचं. अभि आबाई भरत सर टू स्वप्नील कदम. हवर पद्धतीचा टाकलेला चेंडू स्वप्नीलला मात्र कळला नाही. तो थोडासा वेगाने चेंडू अपेक्षेने मिस करतोय आणि हा शेवटचा चेंडू डॉट 78. स्वप्नील कदम यांनी या इनिंगमध्ये 3 षटकार मारलेले आहेत आणि एका बक्षिसाचं ते मानकरी ठरलेले आहेत. मॅच संपली की त्यांनी हे बक्षीस घेऊन जायचं अवधूत सरांकडून.
न करता जो आमचा स्ट्रॅटजी सेम स्ट्रॅटजी ठेवून आम्ही समोर खेळणार. ओके, थँक्यू अंबर. या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. ओके, पहिला षटक घेऊन येतोय तो राहुल राज. थोडा उसळी घेतलेला चेंडू हळूच टचवतो तो पॉईंटच्या दिशेने. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण तिथं केलं जातं आहे आणि एक धावापासून कोणी रोखू शकत नाहीत. आणि या एका धावेने धावसंख्या होती ती 1. हॅलो हॅलो. त्रिमांडे आणि राहुल राज. पाहूया कसा सामना करतो तो राहुल राजचा. आणि ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू काही समजला नाही. फटका खेळण्याच्या नादात चेंडू थाय पॅडवर लागतोय आणि हा डॉट चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी जी आहे ती राहुल राज याची. ऑफ स्पिन पद्धतीचा मारा. आता मात्र समाचार घेतोय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय पण कॅच पूर्ण करत नाही. खूप मोठा हादरा असेल हा अमोनिया संघासाठी. कीपरही तिथे होते पण कीपरांना बॉलरने कॉल दिला होता की मीच पकडतोय पण कॅच गॅदर करता आली नाही राहुल राज याला. ही जर कॅच झाली असती तर नक्कीच एक विकेट आपल्या पदरात पडली असती. सुंदर असा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याच्या नादात हा चेंडू मिस करतोय स्वप्नील वारडे. खूप मोठं आव्हान आहे. आव्हान ठेवलंय ते अमोनिया संघाने बॅगिंग बिबट्या समोर. आणि लेग साईडला घेतलेला खणखणीत असा षटकार. स्वप्नीच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार आणि या षटकारांची धावसंख्या झाली ती 14. कमॉन डीजे. खेळाडू आणि पहिल्याच चेंडूवर मिडॉनच्या दिशेने घेतलेला पहिलाच षटकार. त्रिमांडेचा हा दुसरा षटकार आणि संघामध्ये हा
ला खेचलेला फटका, क्षेत्ररक्षण करतोय तो तेजस, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही. कव्हरच्या दिशेने घेतलेला फटका आणि या 2 धावांची धावसंख्या होती ती 22. होय, आशुतोषाचा तिसरा चेंडू आणि स्टेजला खेळलेला फटका सुंदर क्षेत्ररक्षण असेल ते आतिशाचं. पंधरा ते 20 मीटर धावून हा चेंडू अतिशयने अडवलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. नक्कीच आपल्या संघासाठी त्यांनी 2 धावा वाचवल्यात. आणि खणखणीत असा चौकार. होती ती यावर्षी मात्र दिसत नाही. बहुतेक प्रॅक्टिसची कमी असेल. कॅप्टन कोणता तरी कानमंत्र देतो त्याला, पण त्या कानमंत्राचा काही उपयोग होत नाही आहे. फलंदाज आक्रमक होऊनच आशुतोषचा समाचार घेत आहेत. प्रत्येक चेंडूवर प्रहार करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा हा प्रहार जातोय ऑफसाईडच्या दिशेने आणि धावा देऊन जातोय 6. आणि 'साधारण गेममध्ये दिसतोय. साधारण गोलंदाजी करतायत अमोनिया संघाचे गोलंदाज. काही व्हेरिएशन दिसत नाही आहेत आणि त्याचा फायदा मात्र बॅकिंग बिबट्या संघाचे फलंदाज घेत आहेत. पुन्हा एकदा मारलेला हा लेग साईडच्या मारलेला फटका थेट जाऊन जातोय तो सीमारेषा पलीकडे आणि धावा देतोय 6. तेरा रनच्या सरासरीने जायचं होतं, पण बॅकिंग बिबट्या चिते की चाल सारखे चाललेत एकदम स्पीडमध्ये. सरासरी 20च्या रननी चाललेले आहेत. धावसंख्या झाली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40. आता मात्र थोडंसं विचार करावा लागेल अमोनिया संघाच्या कर्णधाराला आणि ही जोडी फोडावी लागेल, तरच आपण पुन्हा मॅचमध्ये कमबॅक करू शकता. प्रवीणने या 2 षटकामध्ये 4 षटकार खेचलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो ओंकार नाईक. पॉवर प्ले संपलेला आहे. बहुतेक क्षेत्ररक्षण थोडंसं पसरवलं जाईल. पाहूया अमोनिया संघ कमबॅक करतोय का. आणि शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू, शॉर्टपट पद्धतीचे चेंडू तुम्ही स्वप्नीलला नाही टाकू शकत. लेग साईड त्याची पॉवरफुल आहे.
चांगला चेंडू होता आणि त्याला नक्कीच सन्मान दिलेला आहे तो शुभम याने. धावसंख्या झालेली आहे ती 47. सलामीला आलेला फलंदाज तिमांडे. आणि कॅचचा कॉल होता आणि आतिश मात्र कोणती चूक करत नाहीये. नेक्स्ट फलंदाज निलेश. निलेश हा एक चांगला बेसबॉल प्लेयर आहे जो नॅशनल खेळलेला आहे. नॅशनल लेवलला त्याने बेसबॉल ही स्पर्धा खेळलेली आहे. निलेश भंडारे. तर बेसबॉलचे फटके आपल्याला पाहायला मिळतात का पाहूया. बेसबॉल पद्धतीचे फटके. निलेश टू शुभम आणि आव्हांतर चेंडू. या आव्हांतर चेंडूनी धावसंख्या होती ती 48. ऑफ स्पिन पद्धतीचा टाकलेला चेंडू निलेशला काही समजला नाही. चेंडू थेट जातोय कीपरच्या दस्तान्यात आणि हा डॉट चेंडू काढण्यात यशस्वी ठरतोय तो ओंकार. थोडंसं स्कोअरबोर्डला सुद्धा स्टॉप केलंय ओंकारने. अवांतर चेंडू. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. कायसा ऑफ साईडला ठेवण्याच्या नादात हा चेंडू अवांतर जातोय. कारण लेग साईड निलेची चांगली आहे. ओंकारला माहिती आहे तर त्याच्या लेग साईडच्या ह्याच्यात चेंडू दिला पट्ट्यात तर नक्कीच चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण वैभवचे असं एकच रन दिलेले आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 50. 13ची सरासरी अजून सुद्धा बॅटिंग बिबट्याने राखलेली आहे. करतो कंटिन्यू. नाही माझी मॅच आहे. हां हे झालं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आला तो प्रितेश. नवगाव गावचा खेळाडू आता प्रतिनिधित्व करतोय तो आरसीएफच्या ग्राउंडवर. बाईच्या स्वरूपात ही एक रन आहे. धावसंख्या झाली ती 51. पाहूया प्रितेशाचा पुढील चेंडू शुभमसाठी. खोलवर टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने हळूच खेळलेला फटका थेट जातोय तो ओंकारच्या हातात. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. थोडासा आखडून ठेवलेला आहे आताच्या गोलंदाजाने बिबट्याला.
शॉर्टपुट पद्धतीचा चेंडू चेंडू मार थेट लेग साईडला आणि षटकार. खाली राहिला. निलेशला मात्र काय कळालं नाही आणि चेंडू थेट यष्टी उघडून नेतोय ती निलेशची. कमॉन डीजे.
हॅलो 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 या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो बॅगिंग बिबट्याचा सलामीवीर प्रवीण तिमांडे याने वैयक्तिक 32 धावा खोऱ्याने खेचलेल्या आहेत आणि प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला तो प्रवीण तिमांडेने. आक्रमक फलंदाजी करून आपल्या संघाला विजयश्री खेचून आणली. आव्हान मात्र खूप होतं, 79 धावांचं टार्गेट सोपं नव्हतं, पण प्रवीण तिमांडेची आक्रमक फलंदाजीच्या जोरावर हा सामना विजयी ठरलेला बॅगिंग बिबट्याने. मी प्रवीण तिमांडेला विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला प्रवीण तिमांडे. संकेत ए संकेत मॅन ऑफ द मॅच अगदी प्रवीणला आपण पाहतोय. अगदी चांगली फलंदाजी केली आहे प्रवीण याने आणि मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार. त्याला एक मोमेंटो देऊन त्याचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. छायाचित्र सुद्धा टिपलं जात आहे. प्रवीण व्हेरी वेल डन. प्रवीणची चांगली फलंदाजी, वैयक्तिक 32 धावा प्रवीणच्या माध्यमातून.
हॅलो हॅलो मयूर भोय जरा सहकार्य करायचं आहे. नागोठणा पंचकृषीतले नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज मयूर भोय. आणि नक्कीच स्कोरर बरोबर ओळखलास मित्रा. तुझी आठवण आम्हाला गरज पडल्यावरच येते आणि त्यासाठीच तुला बोलवलेलं आहे. चला सामना चालू होतोय मैदानाच्या वरती. पंच देखील तयार आहेत या सिरीज. लेट्स प्ले. एका बाजूला संघ आपण पाहतो अगदी WPS किंग्ज, तर दुसऱ्या बाजूला संघ SGP स्टीमर्स आणि WPS किंग्ज मला वाटते संघ WPS. 2 मिनिटं थांबा फक्त. टॉस कोण आहे आम्हाला काहीच माहित नाही. टॉस कोण आहे? WPS. यस, चला सामना चालू करा. WPS वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. फलंदाजी करत असणारा संघ SGP स्टीमर्स. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. षटकातील पहिला चेंडू लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तिथे. एक धाव घेतली जाते फलंदाज सूरजच्या बॅटमधून स्ट्राईक रोटेट झाली. केदार स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज आणि केदार अशी जोडी, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला गोलंदाज अंबर. यावेळेस तिथे डेंजर झोन मध्ये धावत होते फलंदाज, परंतु एक धाव घेतली जाते. धावफलकावरती धावा 2 लिहिल्या जातात. यावेळेस आपण पाहतोय अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सूरजची स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. षटकातील 3 चेंडू झालेत. गोलंदाज अंबर गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय अंगाचा वेध घेणारा चेंडू होता मैदानाच्या मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा.
चला षटकाला लगेच सुरुवात करायची आहे. हर्षल वाघमारे दुसरं षटक हाताळण्यासाठी संघ आपण पाहतोय दिया WPS किंग संघ पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. निर्धाव चेंडू वा 7 चेंडू 7 धावा झाले त्या फलकावरती. सूरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही. हर्षल फसवतोय फलंदाजाला. इथे काय घडलंय मैदानाच्या मध्ये अगदी या टप्पा पडल्याच्या नंतर हर्षलची गोलंदाजी बहुचर्चित नेहमी असते. प्रत्येक चेंडू हा वेगळ्या टप्प्यावरती फेकण्याची क्षमता हर्षल ठेवत असतो. यावेळेस मोठा फटका सूरजच्या बॅट मधून निघालेला हा दिमागदार वन बाउंस चेंडू सीमा पार चौकार. हर्षल वरती आता आक्रमण झालंय. 4 धावांच्या मदतीने धाव फलकावरती एकंदरीत धाव संख्या 11 धावा झाल्यात. यावेळेस डावखुऱ्या त्याचा गोलंदाज डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे. द्वंद्व मैदानाच्या वरती सूरजची बॅट तळपतीये. अजून एक सेकंड कन्सिक्युटिव्ह चौकार. स्पर्धेचा RCF प्रीमियर लीग 2026 हे पर्व आणि अगदी या दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये हे क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात.